तर नमस्कार मित्रांनो, सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर हे बघू शकता आपलं सोयाबीन कसं जमलेलं आहे. आपण 7 ते 8 दिवसापूर्वी याच्यामध्ये तणनाशकाचा फवारा मारला होता आणि त्याच्यानंतर आपण 8 ते 10 दिवसांनी म्हणजे 8 दिवसा अगोदर आपण तणनाशकाचा फवारा मारला आणि त्याच्यानंतर 10 ते 12 दिवसांनी म्हणजे समजा तणनाशक मारल्यानंतर 12व्या दिवशी आपण त्याच्यामध्ये डवरे मारले होते. तर याच्यामध्ये जे तण होतं ते सुद्धा गेलेलं आहे. हे बघू शकता याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं तण नाही. तिथं कुठं तण आहे तिथं थोडं लयाळीचं प्रमाण जास्त आहे मधामध्ये, कारण ते केळीचं शेत आहे. परंतु इथं बघू शकता आपण कोणत्याच प्रकारचं गवत नाही. थोडं दाट पतला आपलं हे सोयाबीन झालेलं आहे. आणि तूर पण बघू शकता आपण कशी आहे. तूर पण आता आहे आपल्या छत्यापर्यंत, छत्याच्या पण सुद्धा वर गेलेली आहे तूर आपली बघू शकता. आणि त्याच्या आणखी दुसरा वय पण मी तुम्हाला दाखवतो. आपल्या शेतातला निंब आहे. हा दुसरा वय पण बघू शकता कसा जमलेला आहे. तर आपण जो फवारा मारला होता तो मिलसूट मारला होता आणि त्याच्यामध्ये अदामाचं एजेल होतं. त्याच्यामुळे पूर्ण तण आपल्याला जो रिझल्ट आहे तो चांगला भेटलेला आहे. सोयाबीन असं चांगलं व्यवस्थित जमलेलं आहे बघू शकता आपण. आणि तूर पण चांगली वाढलेली आहे. थोडं कमी जास्त आहे मित्रांनो. इथं थोडी काळीची जमीन आहे म्हणून इथं थोडं चांगलं जमलेलं आहे. इथं थोडं पातळ आहे, हे थोडं पातलं दिसत आहे. ते बघू शकता. समोर पण मी तुम्हाला दाखवतो. तिथं पण थोडं तूर आपली पटली झालेली आहे आणि सोयाबीन पण थोडंसं पतलं झालेलं आहे. कारण हे केळीचं खेत आहे, याच्यामध्ये थोडं हे सोयाबीन मासते आणि हे बीसुद्धा पतलं झालेलं होतं इथं. तर हे मी तुम्हाला दाखवतो. थोडं पतलं झालेलं आहे. तर आपलं सोयाबीन आणि तूर कसे काय जमलेले आहे हे आपण आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.